पुढचा खेळ आहे ना तो सुरूच आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज मूढमते. श्रीमद आद्य शंकराचार्य सांगतात की आम्ही या जन्म मृत्यूच्या खेळामध्ये अडकून पडलोय, पण आम्हाला मोक्ष प्राप्तीचा मार्ग आम्हाला कळत नाही. लय जास्त झालं. सुख पाहता जवा पाडे दुःख बळवटा एवढे दुःखच पदरात येतं, कारण प्रत्येकाला दुःख आहे. कसं कबीरदासजी सांगतात की कोई तन दुःखी कोई मन दुःखी कोई धन में नरेंद्र. प्रत्येकाच्या कथा संकट वेगवेगळी आहेत, पण दुःखी मनुष्य आहे. पण त्याला सुख जर जीवनामध्ये मिळवायचं असेल तर त्याला सद्गुरूंचे पाय धरावेच लागतील, सद्गुरूंना शरण जावंच लागेल. म्हणून म्हटलंय की सद्गुरूंना शरण जा तरी सत्ता या तरी ज्ञान बळगाव बळवे तरी मन अज्ञान तरी सत्ता या बुजावे सर्वस्व. या संतांना शरण गेलं ना आणि या गुरूंना शरण गेलं ना तुम्हाला पुढे ध्येय प्राप्त कशी करायची, तो मार्ग कसा आचरणात आणायचा हे सगळं सद्गुरू शिकवणार आहे. गुरुचरित्र ग्रंथ बाबांनी आता माझ्याकडे जो दिला त्यामध्ये इतकी सुंदर कथा आली आहे. गुरु शिष्याची जी जोडी आहे ती काय जोडी आहे आणि त्या शिष्याची कशी गुरुनिष्ठा आहे फार सुंदर. अगदी मी ते कान उघडल्यावर ती कथा माझ्या डोळ्यासमोर आली. फार सुंदर कथा आहे, आपण ते श्रवण करूया. अगदी थोड्याच वेळामध्ये माझ्याकडे आता साधारण किती वेळ आहे बाबा, आता 11:12 झाले. किती वेळा साधारण आपण आवाज सांग ना. आणि हे शिक्षण देत होते. एकदा गुरूंच्या मनात आलं की शिष्यास बोलवी समीप चांगलं नाही वाटत. शिष्यास बोलवी मी एक महत्त्वाचं काम तुम्हाला सांगणार आहे. तुमची परीक्षा घ्यायची मला, तर तुम्ही त्या परीक्षेत कसे उत्तीर्ण होता ते मला बघायचंय. आज्ञा तुम्हाला पाळावी लागेल, मी सांगेन ते काम करावं लागेल. तुम्हाला तयार आहे? सगळे शिष्य म्हणाले गुरुजी आपण तर आमचे किती पर्यंत आले? आम्ही